सध्या राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलंय। पावसाची रोजच जोरदार बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे नदी, नाले, ओढे, तलाव तुडुंब भरलेत। सर्वच सांडवे, कालवे धुवाधार पद्धतीनं पावसाने दुतर्फा वाहत आहेत। मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराला बार्शी तालुक्यातल्या शेवटचं गाव म्हणून ओळख असलेल्या शिळगाव आरमधील पाझर तलावही तुडुंब भरलाय। या तलावाचा सांडवा दुतर्फा वाहू लागल्यानं शिळगाव ते वानेवाडी या दोन गावांना जोडणारा 2 किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली गेला। त्यामुळे शाळकरी मुलं, दूध उत्पादक शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय। रस्त्याची दोन्ही बाजूने काटेरी झुडपं मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे रस्ता ओळखणं अवघड जात आहे। यातून अपघाताचं प्रमाण आणि अनर्थ घडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। या भागातील शेतकरी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करतात। याशिवाय कालव्याच्या ठिकाणी रस्त्यावर छोटे पूल बांधण्याची मागणी वर्षभरापासून केली जाते। यासाठी दयानंद बादगुडे या वानेवाडी रस्त्यालगत बादगुडे वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्यानं पाठपुरावा केला। या प्रश्नाकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी राज्यमंत्री दिलीप सोपल यांनी लक्ष घालावं अशी विनंती लेखी पत्राद्वारे त्यांनी केली आहे। याबाबत अस्मिता व्हिजन न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला बोलताना नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा रस्ता न केल्यास निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू असा इशारा सुद्धा इथल्या नागरिकांनी दिलाय। हे ठिकाण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्या हद्दीचं आहे। इथून इकडं 2 किलोमीटर शेळगाव गावात जाणारा रस्ता आहे आणि इथून इकडं 2 किलोमीटर, एकूण 4 किलोमीटर। तरी ह्या तळ्याचा सांडवा इथून सुटलेला आहे। ह्या थोडं जरी पाणी आलं तर ह्या रस्त्यावर पाणी येतं आणि माणसाची गैरसोय होते। तरी ह्या पाण्याचीही काही का होईना सिमेंटचा रस्ता करून किंवा नळ्या टाकून सरकारने येण्या जाण्याकरता रस्ता दुरुस्त करून द्यावा। आणि इकडं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे झाडाचं अतिक्रमण झाले आहे। हा 2 किलोमीटर रस्ता वानेवाडी गावापर्यंत रस्ता करून द्यावा। हा रस्ता म्हणजे हे ठिकाण म्हणजे निजामशाही आणि इकडं पश्चिम महाराष्ट्र यांचा हा एक प्रकारचा म्हणजे येण्या जाण्याचा मुख्य रस्ताच आहे। येण्या जाण्याचे हे चांगले म्हणजे याच रस्त्यावरून दोन्ही म्हणजे येऊ जाऊ शकतात किंवा प्रवास होऊ शकतो। तरी सरकारने या माझ्या मागणीकडे लक्ष देऊन मनावर घेऊन रस्ता करून द्यावा।